आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची तोफ 12 तारखेला धडकणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव त्यासोबतच पुसद या ठिकाणी जाहीर सभा उद्धव ठाकरेंची होणार आहे। नेमका हा दौरा कसा असणार आहे? आपल्यासोबत जिल्हा प्रमुख किशोर इंगडे आहेत। उद्धव ठाकरेंच्या 2 सभा यवतमाळ जिल्ह्यात होत आहेत। वाशिम आणि कारंजा सुद्धा या ठिकाणी सभा उद्धव ठाकरेंची होणार आहे। काय नेमका का दौरा आहे आणि कशा पद्धतीने शिवसैनिक या दौऱ्याचं स्वागत करतात? त्यांचा कळंब आपल्या राळेगाव येथे 12 वाजताचा संवाद मेळावा आहे। त्यानंतर तिथून ते मेळावा आटोपल्यानंतर त्या रेमंड रेस्टॉरंटला थोडं थांबतील आणि त्यानंतर पुसदसाठी संध्याकाळी 6 वाजताच्या सभेला ते निघतील। या यवतमाळ जिल्ह्यातनी ज्या लोकांनी गद्दारी केली, गद्दारी करून निघून गेले, त्यांचा पोलखोल करण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी उद्धव साहेब यवतमाळ दौऱ्यावर राळेगाव येथे येणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी जे निष्ठावान शिवसैनिक आहे ते आतुरतेने त्यांची वाट पाहत आहे। येत्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ते या ठिकाणी जनतेला संबोधणार आहे आणि जनतेचा या लोकांनी जे गद्दारी केली त्या गद्दाराला धडा शिकवण्यासाठी त्या ठिकाणी उद्धव साहेब येतील आणि त्यांचा जाब घेतील। निश्चित एक जर पाहिलं तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याला जे आहे ते मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। सर्वसामान्य शिवसैनिकांना सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची आतुरतेने वाट होती। तो दौरा अखेर 12 तारखेपासून होणार आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।